प्रीतियुक्त देव आम्हा प्रेमपूर्ण देव 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 आनंदाता देव आम्हा शांतीदाता देव आनंदाचा देव आम्हा शांतीदाता देव करुणाकर देव आम्हा रक्षण करता देव करुणाकर देव आम्हा रक्षण करता देव दयावंत देव आम्हा अति चांगला देव दयावंत देव आम्हा अति चांगला देव करुणाकर देव शक्तिवान देव मार्ग दाखविणारा 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 देव वचनदाता देव आम्हा जीवनदाता देव वचनदाता देव आम्हा जीवनदाता देव करुणाकर देव आम्हा रक्षण करता देव करुणाकर देव आम्हा रक्षण करता देव दयावंत देव आम्हा अति चांगला 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 देव करुणाकर देव प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं स्वागत आहे. आजच्या भक्तीमध्ये तुम्ही सर्व आमच्या बरोबर उपस्थित आहात त्याबद्दल तुमचे आभार. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाचा गौरव असो की त्याने आपल्या जीवनामध्ये आम्हा प्रत्येकांच्या जीवनामध्ये एक नवीन महिना जोडलेला आहे. या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या भक्तीमध्ये आज आपण एकत्रित झालेलो आहोत. माध्यम जरी वेगळे असले तरी आपण आपल्या जिवंत देवाची प्रार्थना व उपासना करणार आहोत. यावेळेस आपण सुरुवातीची प्रार्थना करूया. यावेळेस आपण आपल्या भक्तीला आराम करण्यापूर्वी आपण परमेश्वराकडे आपले जीवन, आजचा दिवस आणि आजची भक्ती आपण समर्पित करणार आहोत. यावेळेस आपण प्रार्थना करू आणि त्याच्यानंतर आपल्या भक्तीला आपण आराम करूया. आपण प्रार्थना करू. सर्वांनी डोळे झाका आणि यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. हे आमचा जीवन परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की आजचा दिवस, आजचा भक्तीचा दिवस तू आम्हाला दाखवलेला आहेस. आम्ही जेव्हा जगाचं अवलोकन करतो तेव्हा आम्ही पाहतो की अनेक लोक परमेश्वराला निरनिराळ्या कारणानं, आजारामुळं, ॲक्सिडेंटमुळं, निरनिराळ्या कारणामुळं हे जग सोडून निघून गेलेले आहे. त्यांना परमेश्वराची स्तुती आराधना करण्याचा वेळ मिळाला नाही. अनेक लोक असे असतील की ज्यांनी तुझं नावसुद्धा ऐकलं नाही. पण परमेश्वरा तू आमच्यावर दया केली आणि आजचा दिवस आणि आज तुझी भक्ती करण्याचा दिवस दाखवला असते. याबद्दल तुझी उपास्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो. येणारी भक्ती तू आशीर्वादित कर. जे काही आम्ही गीत गाऊ, जे काही आम्ही परमेश्वरा शास्त्रवाचनावर मनन करू, जे वचन ऐकू, जे काही या ठिकाणी आम्ही करणार ते सर्वाद्वारे तुझं गौरव होते, केवळ तुझं गौरव होतं. ही भक्ती तू आशीर्वादाची कर आम्हाला प्रत्येक व्यक्तीसाठी. या कठीण दिवसामध्ये जेव्हा आम्ही जात आहोत परमेश्वर, अनेक समस्या आहेत, अनेक चिंता आहेत, निरनिराळ्या प्रकारच्या प्रश्नांनी हे जग आणि आम्ही सुद्धा घेरलेले आहोत. पण आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर तू सहायता कर. हे सर्व जगाची काळजी, जगाची चिंता सोडून परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ बसून आजचा हा काही वेळ आम्ही तुझ्या उपस्थितीत घालवा, अशा प्रकारचं होतं.
इथे आलेल्या प्रत्येकावर तू आपला आशीर्वाद पाठव आणि आजची भक्ती सर्वांसाठी परमेश्वरा तू आशीर्वादित कर. आता आमचं समर्पण, समोरचा वेळ आणि समोरची भक्ती आम्ही तुझ्या हातामध्ये देऊ. ही प्रार्थना आमचा धन्यता होणारे येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणून तो आहे. आमेन. यावेळेस आपण स्तोत्र वाचन करूया. ही वेळ आहे स्तोत्र आळीपाळीने वाचण्याची. तुम्ही सुद्धा आपल्या ठिकाणी तुमचे स्तोत्र उघडून तुम्ही आमच्या बरोबर वाचू शकता. पहिलं वचन तुमच्याकरता वाचण्यात येईल. दुसरं वचन मंडळीतील प्रत्येक व्यक्तींनी वाचायचं आहे. यावेळेस आपण एक शास्त्र भाग आळीपाळीने वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 136 अध्याय 1 ते 26 वचन. पहिलं वचन. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. देवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. प्रभूचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. जो एकटाच मोठी अकृत्य करीतो त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने बुद्धी चातुर्याने आकाश केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने पृथ्वी जलांवर विस्तारली त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने दिसावर प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य निर्माण केला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने रात्री प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मिस्र देशातील प्रथम जन्मलेले मारून टाकले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मिस्री लोकातून इस्रायल लोकास बाहेर आणले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने प्रतापी हाताने व पुढे केलेल्या बाहूने त्यांना बाहेर आणले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने तांबडा समुद्र दुभागला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने इस्रायलास त्यामधून पार नेले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने फारोला व त्याच्या सैन्याला तांबड्या समुद्रात गडप केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आपल्या लोकांना रणातून नेले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मोठमोठ्या राजास मारून टाकले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने प्रतापी राजे ठार केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने अमोऱ्यांचा राजा सिहोन याला ठार मारले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने बाशानाचा राजा ओग याला ठार मारले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने त्यांचा देश वतन करून दिला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आपला सेवक इस्रायल ह्याला तो वतन करून दिला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आम्हाला आमच्या शत्रूंपासून सोडविले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. जो सर्व प्राण्यास अन्न देतो त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. स्वर्गातील देवाचे उपकार स्मरण कर, कारण त्याची दया सनातन आहे. वाचलेल्या शास्त्र भागामधून आपण सगळ्यांना आशीर्वाद. स्तोत्र 47 वचन 1 यामध्ये असं म्हटलेलं आहे की अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा. प्रियांनो, यावेळेस आपण आराधनेमध्ये जाणार आहोत. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही आपल्या टाळ्या वाजवून, तुमच्या घरी जेही वाद्य आहे तंतुवाद्य वाजवून तुम्ही देवाची स्तुती करू शकता. तर चला यावेळेस आपण टाळ्या वाजवून व उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करूया. तुम्ही पण आमच्या बरोबर देवाची स्तुती करा. धन्यवाद स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति. धन्यवाद धन्यवाद स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति. धन्यवाद योग्यता से बढ़ के जिया, हे अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के जिया, हे अपनी दया से
स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊंगी ना, प्रभु ऐसा तो बनता। सेवा पूरी करके पाऊंगी ना, प्रभु ऐसा तो बनता। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इस समय आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इस समय आनंदित हो, आनंदित हो। प्रभु का महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान। प्रभु का महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान। बड़े मेरा झूठ रहे इसी का ध्यान। बड़े मेरा झूठ रहे इसी का ध्यान। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उस समय आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उस समय आनंदित हो, आनंदित हो। स्तुति प्रशंसा करें, क्यों ना खुश हो जा रहे। स्तुति प्रशंसा करें, क्यों ना खुश हो ना रहे। मनाते रहे, चाहे जहाँ भी रहे। उसको मनाते रहे, चाहे जहाँ भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उस समय आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उस समय आनंदित हो, आनंदित हो। स्तोत्र संहिता 119 वचन 105. तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. प्रियांनो, आपण देवाचं वचन ऐकणार आहोत, परंतु त्याआधी आपण शास्त्र उघडून आज देवाचं वचन आपल्यासोबत काय बोलू इच्छिते, कोणतं वचन आज देव आपल्याला देऊ इच्छितो
ते आज आपण शास्त्रातून वाचन करणार आहोत. तर ही वेळ आहे शास्त्रवचन वाचण्याची. आजचा शास्त्रभाग आहे गणना, याचा 14वा अध्याय वचन 1 ते 12. गणना याचा 14वा अध्याय वचन 1 ते 12. तेव्हा सर्व मंडळीने गाडा करून विप्पल केला आणि लोक रात्रभर रडले. सर्व इस्रायल लोक मोशे आणि आरोन यांच्या विरुद्ध कुरकुर करू लागले. सर्व मंडळी त्यांना म्हणाली, आम्ही मिस्र देशात मेलो असतो तर बरे झाले असते, किंवा ह्याच रानात मेलो असतो तरी बरे झाले असते. तलवारीने आम्हाच निपत व्हावं म्हणून परमेश्वर आम्हाला या देशात का नेत आहे? आमच्या बायका मुलींची लूट होईल. आम्ही मिस्र देशात परत जावे हेच बरे नव्हे का? ते आपसात म्हणाले, आपण केलेला तरी पुढारी करून मिस्र देशाला परत जाऊया. तेव्हा मोसे व आरोन तेथे जमलेल्या इस्रायलाची सर्व मंडळी समोर पडले आणि देश हेरून आलेल्यापैकी नूनाचा मुलगा यहोशुआ व यफुनेचा मुलगा कालेब यांनी आपले कपडे फाडिले आणि ते इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाले, चहूकडे फिरून आम्ही जो देश घेऊन आलो तो अतिशय उत्तम आहे. परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामध्येचे प्रवास व्हाव्याच देशात आम्हाला नेईन आणि तो देश आम्हाला देईन. तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका, कारण ते आमचे पश्य होतील. त्यांचा आधार तुटला आहे, पण आमच्या बरोबर परमेश्वर आहे. त्यांची भीती बाळगू नका. पण सर्व मंडळी म्हणून लागली की यांना दगडमार करा. तेव्हा दर्शन मंडपात परमेश्वराचे तेज सर्व इस्रायल लोकांच्या दृष्टात पडले. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, कोटवर हे लोक मला तुच्छ लेखणार आणि ह्याच्यामध्ये मी केलेल्या सगळी चिन्हे पाहूनही हे कोटवर माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. मी त्यांच्या मरीने हंसार करून त्यांचा वारसा नष्ट करीन आणि तुझे मोठे व प्रबळ राष्ट्र करीन. हे परमेश्वराचं वचन आहे. प्रियांनो, ही वेळ आहे देवाच्या वचनाची. आज देवाचा भक्त आपल्यासाठी राखून ठेवलेला मांडा आपणापर्यंत घेऊन येत आहे. प्रियांनो, आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये पदार्पण करत आहोत. परमेश्वर आज या नवीन महिन्यामध्ये आपल्यासोबत कोणत्या नवीन गोष्टी आपल्याला सांगू इच्छित आहे किंवा आपल्यासोबत बोलू इच्छित आहे, त्यासाठी तुमच्या मनाची तयारी आहे का? चला, आता आपण आपल्या मनाची तयारी करूया आणि संदेशाकडे वळूया. प्रियांनो, परमेश्वर वचनाद्वारे आपल्याशी बोलतो. आपल्याला तो मदत करतो त्या वचनावर चालण्यासाठी. आपण देवाचं वचन हे आपल्याला त्याच्या मार्गावर चालण्यास सहाय्य करते. म्हणून आज देवाचा भक्त आपल्यापर्यंत त्याचं वचन घेऊन येणार आहे. तर चला, आपण परमेश्वराच्या वचनाकडे वळूया. आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पवित्र सलाम. आजच्या या म्हणण्यासाठी मी जो शास्त्रभाग निवडलेला आहे, तो शास्त्रभाग ऑलरेडी आपल्यासाठी वाचला गेलेला आहे. तो मी गणना या पुस्तकामधून 14वा अध्याय यामधून घेतलेला आहे. आणि आज आपल्यावरती मनन करूया आणि या वचनाच्या द्वारे परमेश्वर आमच्याशी काय बोलत आहे त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. आणि ह्यावर आधारित मी माझ्या संदेशाचं शीर्षक अशा प्रकारे दिलेलं आहे की विश्वास हा विजय आहे. फेथ इज द विक्ट्री. तर जेव्हा आपण ह्या अध्यायावरती मनन करतो तर हा जो अध्याय आहे हा एका क्रिया विशेषणाने सुरुवात होत आहे. क्रिया विशेषण या ठिकाणी तेव्हा एक क्रिया विशेषण आहे. क्रिया विशेषण म्हणजे की या याच्या आधी काहीतरी क्रिया झालेली आहे आणि मग तिची प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर ती प्रतिक्रिया काय आहे? तर पहिलं वचन अशा प्रकारे होते की तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले.
मग प्रश्न हा निर्माण होतो की ते लोक रात्रभर का रडले, आणि ते जाणून घेण्यासाठी आपल्याला 13वा अध्यायाची मनन करावं लागेल किंवा त्याची पार्श्वभूमी आपल्याला बघावी लागेल. पण त्याआधी आपण आपल्या विषयावरती थोडंसं पुन्हा लक्ष केंद्रित करूया. आपला विषय आहे की विश्वास हा विजय आहे. तर विश्वास काय आहे याची सरळ सरळ व्याख्या पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला आढळून येते. परंतु आणखी विश्वास हा शब्द जर हिब्रू किंवा ग्रीक या मूळ भाषेतून जर पाहिला तर याचे काही 2-3 वेगवेगळे अर्थ आहेत. त्याच्यामध्ये पहिला अर्थ असा याचा आहे आत्मविश्वास, दुसरा अर्थ असा आहे निष्ठा ठेवणे, तिसरा असा आहे इमानदारी, आणि चौथा आहे वचनपूर्ती. असे काही वेगवेगळे अर्थ या विश्वास शब्दामधून निघताना दिसते. आणि याची मुख्य व्याख्या जर पाहिली आपण तर हिब्रीकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि आपल्याला पहिल्याच वचनामध्ये आपल्याला असं दिसून येते या ठिकाणी की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. ही एक विश्वासाची पवित्र शास्त्र आधारित व्याख्या आहे. आता त्याचबरोबर हे एक ख्रिस्ती जीवनाचा अविभाज्य असा अंग आहे, आणि विश्वास हा एक ख्रिस्ती जीवनामधील एक सिद्धांत आहे. याला आपण वेगळे करू शकत नाही. आता दुसरं जर पाहिलं तर याकोबाचा पत्र याचा 2रा अध्याय 17व्या वचनामध्ये म्हणते की जो विश्वास आहे हा विश्वास क्रियेविना मृत आहे. इंग्लिशमध्ये फार चांगलं म्हटलेलं आहे, फेथ विदाउट ऍक्शन इज डेड. तर अशा प्रकारचा आपण विश्वासाविषयी पाहिलेला आहे. आणि या हिब्रूकरास पत्र 11वा अध्याय याच्यात जर पाहिलं आपण की काही असे ठळक आपल्याला नाव दिसतात की ज्या लोकांनी आपला विश्वास जो आहे त्याचा उपयोग केला किंवा तो क्रियाशील केलेला आहे. आपण पाहतो हाबेलापासून हनोक, अब्राहम, नोहा, राहाब आणि इत्यादी असे भरपूर उदाहरणं आहेत की ज्यांनी आपला विश्वास क्रियाशील बनवलेला आहे. आणि मग जेव्हा त्यांनी आपला विश्वास क्रियाशील बनवला तर त्यांच्या जीवनामध्ये काय झाला, विजय प्राप्त झालेला आहे. आता असे पण काही लोक आहेत की ज्यांचा विश्वास होता परंतु त्यांनी त्या विश्वास क्रियाशील बनवला नाही किंवा तो विश्वास उपयोगात आणलेला नाही आहे. आणि ह्याच लोकांविषयी आपण ह्या 14व्या अध्यायामध्ये थोडक्यात पाहूया. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं की जे 14 अध्यायाचं जर आपल्याला मनन करायचं आहे तर 13व्या अध्यायाची पार्श्वभूमी आपल्याला पाहावी लागेल. तर ही पार्श्वभूमी अशा प्रकारची आहे की मोशेनी देवाच्या नेतृत्वामध्ये कनान देशामध्ये काही इस्रायली लोक त्याच्यापैकी 12 निवडले होते, त्यांना पाठवले होते पाहणी करण्यासाठी. आणि जेव्हा ते आले तर त्यांनी त्यांचा अहवाल मोशेला आणि अहरोनला सादर केला. तर त्या अहवालामध्ये असं सांगण्यात आलं की जो कनान देश आहे हा संपूर्णपणे समृद्ध अशा प्रकारचा देश आहे. आणि त्यामध्ये जो एक काबेल नावाचा व्यक्ती होता त्यांनी अशा प्रकारे सांगितले की ही वेळ आहे आणि ह्या वेळेमध्ये आपण त्याच्यावरती चढाई करू आणि चढाई करण्यासाठी या वेळेला आम्ही पूर्णपणे समर्थ आहोत. पण जे बाकीचे 10 लोक होते त्या 10 लोकांनी असं सांगितलं की नाही, त्या ठिकाणचे जे लोक आहेत ते आपल्यापेक्षा फार बलाढ्य आहेत, आपल्यापेक्षा धष्टपुष्ट आहेत आणि ही वेळ चांगली नाही त्यांच्यावरती हल्ला करण्यासाठी. म्हणजेच आपण त्यांच्याशी लढण्यासाठी पूर्णपणे असमर्थ अशा प्रकारचे आहोत. तर या ठिकाणी रिपोर्ट 2 प्रकारचा दिसतो, एक समर्थ आहे आणि दुसरा म्हणजे असमर्थ आहे. आणि मग जेव्हा ही गोष्ट त्यांनी एक अतिशयोक्ती करून सांगितली. अतिशयोक्ती म्हणजे काय, उदाहरणार्थ हितभरच साप असतो परंतु जेव्हा दुसऱ्याला तो सांगतो तो म्हणते हातभर होता. तर अशा प्रकारचं ह्या 10 लोकांनी इस्रायल लोकांना सांगितलं आणि ते इस्रायल लोक घाबरले. आणि ही जी बातमी आहे इस्रायल लोकांच्या छावणीमध्ये एका आगीसारखी पसरली की ज्या देशामध्ये परमेश्वर आम्हाला घेऊन जात आहे त्या देशाचे लोक आमच्यापेक्षा बलाढ्य आहेत आणि आम्ही जे आहोत त्यांच्यासमोर एका टोळासारखे आहोत. आणि त्यांच्यामुळं काय झालं की त्यांच्या जीवनामध्ये भीती निर्माण झाली. आणि ती भीती एवढी निर्माण झाली की त्या भीतीनं त्यांच्या हृदयाचा पूर्णपणे ताबा घेतलेला आपल्याला दिसून येते. आणि मग त्याचीच प्रतिक्रिया
आपण 14 अध्यायामध्ये पाहतो की ते रात्रभर रडले, त्यांनी रात्रभर गळा काढून विलाप केला, कारण ते भित्रे झालेले होते, घाबरलेले होते. आता मला सांगा की जे इस्रायल लोक होते यांचा देवावर विश्वास नव्हता का? ज्या देवानी इस्रायल लोकांना मिस्र देशातून या कनान देशाच्या बॉर्डर पर्यंत आणलेलं होतं, ते बॉर्डर मध्ये होते. त्यांनी अनुभवलं की समुद्र दुभागला होता, त्यांनी अनुभवलं की देवाने त्यांना जेवण दिलं, त्यांनी अनुभवलं की देवाने त्यांना पाणी दिलं. या सर्व गोष्टी त्यांनी अनुभवलेल्या आहेत. आणि जेव्हा ते कनान देशाच्या बॉर्डरवरती आलेले आहेत आणि एक भीती त्यांच्या जीवनामध्ये आली आणि त्या भीतीनं त्यांचा पूर्णपणे काय घेतला, ताबा घेतलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग ते प्रतिबंध या ठिकाणी उलटले. तर आपण दुसरी गोष्ट या ठिकाणी पाहू की त्या लोकांचा विश्वास तर होता, पण त्यांनी विश्वास उपयोगात आणला नाही. तर दुसरी गोष्ट या ठिकाणी अशी आहे की विश्वासाचा उपयोग जर केला नाही तर काय होते. When we did exercise our faith, what happened? तर पाहूया आपण. जेव्हा हे इस्रायल लोक आले, यांनी सगळ्या गोष्टी अनुभवल्या, परंतु जेव्हा भय त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झालं तर काय झालं? तर भयाने जेव्हा त्यांना ग्रासून टाकलं तर त्यांच्या जीवनामध्ये नाउमेद निराशा निर्माण झाली. आणि जेव्हा निराशा त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झाली तर देवावर त्यांनी संदेह घेतला. आणि जेव्हा संदेह त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला तर देवाची त्यांनी अवज्ञा केली. आपण जर 14वा अध्याय आणि 2ऱ्या वचनापासून तर 3रा 4था वचन पाहिलं तर या ठिकाणी ते मिस्र लोक या ठिकाणी ते अशा प्रकारचे म्हणतात की चला आपण आता मिस्र देशामध्येच वापस जाऊया, ज्या ठिकाणाहून त्यांना देवाने बाहेर काढलेलं होतं. आणि ते आता म्हणतात की नाही, आपल्याला तेच जीवन चांगलेलं होतं. कधी कधी आम्ही पण जेव्हा आमच्या जीवनामध्ये थोडंफार संकट येतो, थोडीफार समस्या येते, तेव्हा असं वाटतं की नाही मी माझ्या जीवनामध्ये मागचं जे जीवन होतं त्याच्यातच मी बरं होतं. परंतु आम्ही हे विसरून जातो की देवाने आमच्या जीवनामध्ये किती अद्भुत असे कार्य केलेले आहे आणि आमचा विश्वास डगमगायला लागून जातो. ते पहा काय झालं. खूप चांगलं उदाहरण आपल्याला जुन्या करारामध्ये दिसते. पहिला राजे याचा 19वा अध्याय जर आपण वाचला तर ज्या ठिकाणी एलिया देवाचा महान शोक, ज्यांनी असे अद्भुत कार्य त्याच्या जीवनामध्ये केले, परमेश्वराने त्याच्याद्वारे भरपूर असे महान कार्य केल्याचे आपल्याला आढळून येते. पाऊस त्याच्या प्रार्थनेच्याद्वारे आपल्याला आलेला दिसतो. आणि त्यांनी जे दुष्ट लोक होते त्यांच्याशी कत्तल केलेली आपल्याला दिसून येते ना. त्यांनी स्वतःने अशा परिस्थितीमध्ये तो वावरला, तो गेला, देवाचा अनुभव त्याला आला. परंतु दुसऱ्या क्षणाला जेव्हा त्याच्या जीवनामध्ये इजबेल जे राणी आहे तिनं म्हटलं की मी तुला मारणार, मी तुझा नाश करणार, ह्या एवढ्याशा शब्दानं तो इतका घाबरा झाला की आपला जीव घेऊन तो त्या ठिकाणून पळून गेला. का बरं? कारण त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या जीवनामध्ये भीती निर्माण झालेली होती. आणि नुसतं भीती निर्माणच नव्हती झाली, तर भीतीनं त्याच्या हृदयावरती पूर्णपणे ताबा घेतलेला होता. आणि घेतल्यानंतर काय होतं की जे काही देवाने त्याच्याद्वारे केलेलं होतं ते सगळंच्या सगळं तो त्या ठिकाणी विसरून गेलेला आहे. पण जर एलियाने त्याचा जो विश्वास आहे त्या विश्वासाचा जर उपयोग केला असता तर परिस्थिती काही वेगळी राहिलेली असती. तुम्हाला माहित आहे पेत्राने काय केलं? 3 वेळा येशू ख्रिस्ताचा नाकार केला. का? त्याचा विश्वास नव्हता का देवावरती? होता. परंतु त्यावेळेला भीती त्याच्या मनामध्ये आली आणि भीतीने त्याच्या हृदयाचा, त्याच्या जीवनाचा पूर्ण ताबा घेऊन घेतला आणि त्यांनी त्याचा विश्वासाचा उपयोग केला नाही. आणि म्हणूनच काय झालं की परिस्थिती काही वेगळी होती. इस्रायल लोक जेव्हा त्यांनी त्यांच्या विश्वासाचा उपयोग केला नाही तर काय झालं माहिती आहे? त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अपयश आलेलं आहे. जर आपण या 14व्या अध्यायाच्या शेवटी पाहिला 45व्या वचनामध्ये तर त्या ठिकाणी असं दिसून येते की इस्रायल लोकांनी कनानी लोकांच्यावरती हल्ला केला आणि मग परिस्थिती अशी झाली की त्या कनानी लोकांनी यांना उलट मार देत वापस फेटाळून लावलेला आहे. म्हणजेच त्यांचा या ठिकाणी अपयश झालेला आहे. जेव्हा विश्वासाचा उपयोग केला जात नाही किंवा विश्वास उपयोगात आणला जात नाही तेव्हा आमच्या जीवनात अपयश येते. आपण पाहिलं की याकोबाच्या पत्रामध्ये जो विश्वास आहे तर विश्वास जर क्रियाशील नसेल तर तो काय? मृत आहे, मेल्यासारखा आहे.
तर ज्यांनी विश्वासाचा उपयोग केला नाही तर त्यांच्या जीवनामध्ये अपयश आलेला आहे. आता दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत की विश्वासाचा जर उपयोग केला तर काय होते. आपला जो विश्वास आहे येशूवरती त्याचा उपयोग केला तर काय होते. आता मला एक उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो की मागच्या महिन्यामध्ये माझी आई फारच आजारी होती आणि तिला कुठं न्यावं हे मला सुचत नव्हतं, कारण कोरोनाची परिस्थितीमुळे कुठं जावं माहीत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये मी काय केलं, मला माझ्या जीवनामध्ये भीती निर्माण झाली, माझ्या मनामध्ये भीती निर्माण झाली. जर मी त्या सरकारी दवाखान्यात नेलं तर त्या ठिकाणी वापस येईल की नाही हे मला माहीत नव्हतं आणि तिची परिस्थिती पाहून मी घाबरायला लागलो होतो. भीती माझ्या मनामध्ये निर्माण झालेली होती आणि हळूहळू भीतीनं माझ्या हृदयाचा पूर्णपणे ताबा घ्यायला सुरुवात केली होती. पण मी स्वतःला सावरलं आणि जो माझा विश्वास आहे प्रभूवरती, प्रभूच्या लोकांवरती, प्रभूच्या सेवकांवरती, त्यांच्याशी मी संबंध साधला, त्यांचं मार्गदर्शन मी घेतलं, त्यांना विचारलं की अशा परिस्थितीमध्ये मी काय करायला पाहिजे आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं की तू या ठिकाणी घेऊन जा, या परिस्थितीमध्ये घेऊन जा. आणि जेव्हा मी माझ्या विश्वासाचा उपयोग केला, when I exercise my faith in God, तेव्हा प्रभूने मला काय केलं, सहायता आणि मदत केलेलं आहे. माझी आई बरी झालेली आहे. आता या 14 अध्यायामध्ये पाहतो की या ठिकाणी यहोशुआ आणि कालेब हे दोन जे देवाचे सेवक होते, यांचा जो विश्वास होता त्या विश्वासाचा त्यांनी उपयोग केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी काय उपयोग केला की देवाच्या वचनावरती त्यांनी विश्वास ठेवला आणि जरी त्याच्यापेक्षा बलाढ्य असे कनानी लोक होते तरी ते घाबरले नाही आणि देवाने त्यांना सांगितलं होतं की मी तुम्हाला तो देश दिलेला आहे. तर त्या वचनावरती त्यांनी काय केला, विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचा उपयोग त्यांनी केला आणि मग त्याचं काय झालं, त्यांच्या जीवनामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. आपण ते पाहिलं की 38व्या वचनामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी काय म्हणते की नूनाचा मुलगा यहोशुआ आणि युफरनेचा मुलगा कालेब हे जिवंत कनान या देशामध्ये गेले. म्हणजेच त्यांनी त्यांचा विश्वासाचा उपयोग केला तेव्हा ते काय झालं, त्यांच्या जीवनामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे ख्रिस्ताचे अनुयायी आपण आहोत तर आपला असं विश्वास प्रभूवरती आहे, विश्वास ठेवूनच आपण प्रभूच्या मागे जात आहोत, त्याची अनुयायी आहे. आजची जी परिस्थितीमधून आपण जात आहे, आपल्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे, कोरोनाची भीती निर्माण झालेली आहे, नवीन गव्हर्नमेंटनं नवीन रूल आणलेले आहे, कायदे तो लागू करत आहे, त्याची भीती आपल्या मनामध्ये निर्माण होत आहे. काही लोकांना काहीच माहित नसतं आणि ते आपल्याला भरपूर काही सांगून देतात, तुम्हाला असं होईल, तुम्हाला तसं होईल, तुम्हाला हे केलं जाईल, तुम्हाला ते केलं जाईल आणि त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये काय होते, भीतीचं निर्माण होते. आणि जेव्हा भीती निर्माण होते तर काय आपण पाहिलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये काय येईल, अपयश निर्माण होते. परंतु मला हे सांगू द्या, आपला विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरती आहे, तर जर विश्वास जर आपण उपयोगात आणला तर आपला परमेश्वर आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त देईल. गव्हर्नमेंट कोणत्याही प्रकारचा नियम आणू दे, कोरोना कशाही प्रकारची परिस्थिती आणू दे, आपला विश्वासाचा जर उपयोग आपण आणला तर परमेश्वर आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आणि विश्वासच हा काय आहे, आमचा विजय आहे. विश्वासच हा आमचा काय आहे, विजय आहे. विश्वास हा ख्रिस्ती जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे. त्याला आम्ही बाहेर काढून आम्ही विजयी जीवन जगू शकत नाही. म्हणून आमचा जो विश्वास आहे हा विश्वास उपयोगात आणला पाहिजे. आपण पहिली गोष्ट पाहिली की विश्वास काय आहे, तो आपण बायबलच्या आधारावरती त्याला समजून घेतलं. दुसरी गोष्ट पाहिली आपण की जर विश्वासाचा उपयोग केला नाही तर काय होते, आपल्या जीवनात अपयश येते. आणि तिसरी गोष्ट आपण पाहिली, ज्या विश्वासाचा उपयोग जर केला तर काय होते, आपल्याला यश प्राप्त होते, आपण विजयी जीवन जगतो. म्हणून आपला विश्वास जो आहे त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. या आपण प्रार्थना करूया. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो, या वचनाच्या द्वारे आमच्याशी तू स्पष्टपणे बोललेला आहे. आमच्या विश्वासाविषयी प्रभू तू आम्हाला उत्तेजना दिलेली आहे. आमचा जो विश्वास तुझ्यावरती आहे त्याला आणखी खंबीर करण्यासाठी तू आम्हाला सहायता आणि मदत कर. आणि आज तू आम्हाला स्पष्टपणे बोलून दिलेला आहे की आमचा विश्वास असून फक्त कामाचं नाही, तर त्या विश्वासाचा उपयोग करणं आम्हाला तू शिकव. त्या विश्वासावरती खंबीर राहण्यासाठी तू आम्हाला शिकव की जेणेकरून कोणतीही परिस्थिती आमच्या समोर येऊ, कोणतीही अडीअडचण आमच्या समोर येऊ, कोणतीही समस्या आमच्या समोर येऊ, कोरोनाची असो की वेगवेगळ्या नियमाची असो किंवा आमच्या वरती संकट असो कोणतेही, त्या सर्वावरती मात करण्यासाठी
आमचा विश्वासामध्ये आम्हाला मजबूत आणि मजबूत कर. धन्यवाद प्रभू येशू, आम्हाला शिकव. आदर सन्मान गौरव तुला देऊ. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तूच आहे. आमेन. ही वेळ आहे साक्षीची. प्रियानो, मागील आठवड्यामध्ये, मागील महिन्यामध्ये देवाने आपल्या जीवनामध्ये नित्यदिनी नवीन चमत्कार केलेले आहे. परमेश्वर आपल्या वचनामध्ये म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि आपण रोज त्याचा अनुभव घेऊन पाहतो. प्रियानो, यावेळेस आपण एक साक्ष ऐकणार आहोत आणि देवाचा आशीर्वाद आपण घेणार आहोत. माझा कल्पना काळे. मी अमरावतीची आलेली आहो. मी सुमन सरला भेटली होती. सुमन सरनं मला विचारलं होतं, तू काम करशील का? मी सरला म्हणलं हो करीन म्हणलं काम. तर मी सालेमला आल्यावर आली मी तिथे मला हे समजलं नव्हतं का बा इथे MSCची लेकरं इथे आहेत म्हणून. मला असं काही वाटलं, मला म्हणे तिथं काम करशील का? मी आले तिथं तेव्हा मी ते समजलं होतं का बा तिथं आराधना म्हणून बा की लोक गाणे म्हणतात बाई तसं प्रार्थना करतात. तेव्हा मी गेली होती ते पाहायला. तर दुसरं असं मला वेगळं वाटलं. मला असं वाटलं का बा इथं काहीतरी आहे बा, आपण जाऊन पाहू बा. मला असं कोणी सांगितलं नाही बा इथं असं आराधना करते म्हणून, येशूची प्रार्थना करतात म्हणून सगळेजणं. तर मी तिथं गेल्यावर मी तिथे गेल्यावर त्या चर्चमध्ये गेली. तेव्हा मला असं वाटलं का बा काहीतरी आहे इथं. मला एकदम भेव लागला. त्याच्यानं मी विचार केला का मी कसे काय इथं डायरेक्ट आले, मी येऊन बसले बा चर्चमध्ये. हे मला असं सांगितलं नव्हतं मला बा इथं प्रार्थना होती म्हणून. मी मनाने खुद मी गेलेली होती दिवसा. तेव्हा मी नंतर गेल्यावर मला विचारलं मी MSC लकरेपुरीला, तर मला इथं काय बनते? तर मला इथं प्रार्थना होती म्हणे येशूच्याबद्दल. मी त्यामुळे विश्वास ठेवला. माझं खूप सगळं काही बदललं इथे आल्यावर. तर माझी तब्येत खूप खराब होत जा. मी माझ्या आईच्या घरी होती. नंतर आईनं काही दिवस आईच्या घरी 2 वर्ष 4 वर्ष राहिले 2 नोकरी घेऊन. तेव्हा मी मला असे बोलले होते म्हणे तुझ्या घरी तू चालली जाईल ना. मी निघाली तिथून. निघाल्यावर मग विचार पडला तर मी करू काय. तेव्हा मला वानखेडे सरनं मला सांगितलं, एक पास्टर आहे म्हणे, एक पास्टर म्हणे तुझ्या पोरीला नाव टाकणार, तो या ठिकाणी तू काम कर सांग म्हणे. मी आता ठीक आहे म्हणलं सर, म्हणलं मी करू शकतो म्हणलं काम. मला हे मालूम नव्हतं का बा इथं ख्रिश्चनचं हॉस्टेल आहे म्हणून, सालूम आहे म्हणून. मी सालूम कधीच ऐकलं नव्हतं. मी सालूमला आल्यावर नंतर मला तिथे गेल्यावर मला समजलं. एक हप्ता झाला मी चर्चमध्ये गेले. मला कोणाच सांगितलं नव्हतं का त्याच्याबद्दल बा मी का बा येशूचे तू विश्वास आहेस का? मी म्हणलं नाही, मी विश्वास नाही आहे म्हणलं. मला सांगितलं नाही म्हणे येशूच्याबद्दल म्हणलं. मग मला समजलं की बा येशू सगळ्याले काही करू शकते म्हणून. त्याच्यातून मला चांगले मार्ग भेटले, चांगल्या ठिकाणी ते आलेली. हो, मला सगळे बहीण भाऊ चांगले मिळाले. मला इथं सांग, मी चांगल्या ठिकाणी मी देवाला आराधना करतो. येशूला धन्यवाद करतो. परमेश्वराची स्तुती नवे गीत गाऊन करा. आपण नेहमी परमेश्वराची स्तुती नवे गीत गाऊन केली पाहिजे. आज तुमच्यासाठी आमचे मिशनऱ्यांची मुलं एक नवीन गीत घेऊन तुमच्यापर्यंत येणार आहे. ते नुसते गीत म्हणणार नाही आहे, तर गीताद्वारे कृतीसुद्धा करणार आहे. नाचून गाऊन ते देवाची स्तुती करणार आहे आणि नवीन गीत तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. परमेश्वर करो तुम्हाला त्यांच्या गीताद्वारे आशीर्वाद देऊ. Jesus loves the little children, all the children of the world. Red and yellow, black and white.
जीवन जगण्यासाठी परमेश्वराचं वचन आणि प्रार्थना ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. प्रियांनो, जेव्हा केव्हा आपण दुःखी असतो, निराश असतो, तेव्हा आपण परमेश्वराकडे जातो आणि परमेश्वराच्या चरणी बसून आपण प्रार्थना करतो. तर ही वेळ आहे मध्यस्थितीची प्रार्थनाची. यावेळेस आपण आपल्या सर्व गरजा, सर्व प्रार्थना परमेश्वराच्या चरणी जाऊ. प्रियांनो, तुम्ही जिथे कुठे आहात तिथे जर तुम्हाला असं वाटते तुमच्या शरीरात काही दुखणं आहे ते तुम्ही परमेश्वराकडे मागावं. तुम्हाला वाटते तुमच्या काही गरजा आहेत ज्या पूर्ण व्हायच्या आहेत, ज्या देव पूर्ण करेल, त्या सर्व गरजा सुद्धा तुम्ही तुमच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी त्या तुम्ही परमेश्वराजवळ मागू शकता. यावेळेस तुम्ही कळकळीची आणि आग्रहाची प्रार्थना करा. आमच्याबरोबर तुम्ही सुद्धा प्रार्थना करा, प्रार्थनेत सहभागी व्हा आणि परमेश्वर नक्की आपल्या प्रार्थनेचे उत्तर देईल. तर यावेळेस आपण मध्यस्थितीच्या प्रार्थनेत जाऊया. इस समय हम मध्यस्थी की प्रार्थना में जाएंगे. आइए हम प्रार्थना करेंगे. धन्यवाद देते प्रभु सुंदर समय के लिए आपको धन्यवाद देते प्रभु. जीवित जीवितों के मध्य में रखा इसलिए आपको धन्यवाद देते. आपकी दया, आपकी करुणा हमारे जीवन के ऊपर आपने बनाए रखे इसलिए आपको धन्यवाद देते. आपने हमारे जीवन में किए हुए हर एक उपकारों के लिए, हर एक भलाइयों के लिए आपको धन्यवाद देते प्रभु. प्रार्थना करते प्रभु इस समय विशेष रीति से हम अपने एमवीएम मिनिस्ट्रीज के लिए प्रार्थना करते प्रभु. एमवीएम मिनिस्ट्रीज को भी प्रभु अब तक आपने संभाले रखा, आप चला रहे इसलिए हम आपको धन्यवाद देते परमेश्वर पिता. प्रार्थना करते प्रभु जी हमारे इस मिनिस्ट्रीज के द्वारा हर एक बातों में प्रभु आपको महिमा मिले और आपका नाम ऊंचा उठे, ऐसा अनुग्रह प्रदान कीजिए. हम प्रार्थना करते हैं हमारे हर एक मिशनरी भाई बहनों के लिए, उनके परिवारों के लिए, उनके बच्चों के लिए प्रभु हर एक के जीवन के ऊपर आपका अनुग्रह प्रदान कीजिए. आपकी आशीष को आप उंडेलिए परमेश्वर पिता. जब सेवा में है परमेश्वर पिता तो बहुत ही विश्वास योग्यता और समर्पण के साथ प्रभु सेवा करने के लिए सहायता और मदद कीजिए. उनके हर एक परिवारों की, प्रियजनों की प्रभु जी आप सुधि लीजिए. उनके हर एक जरूरतों को परमेश्वर पिता आप पूर्ण कीजिए. और इस कठिन परिस्थिति में भी प्रभु जी जब वो आपका काम कर रहे हैं तो प्रभु जी आपका अनुग्रह, आपकी आशीष उनके जीवनों के ऊपर आप प्रदान कीजिए. इस समय विशेष रीति से प्रार्थना करते हैं प्रभु जी हमारे हर एक बिलीवर्स के लिए परमेश्वर पिता. जगह जगह पे प्रभु जहाँ कहीं भी प्रभु हमारे बिलीवर्स पाए जाते हैं, हर एक के जीवन के ऊपर आपका अनुग्रह, आपकी आशीष परमेश्वर पिता आप उंडेलिए परमेश्वर पिता. एक एक को आज हम स्मरण करते हैं परमेश्वर पिता. प्रभु प्रार्थना करते हैं कि चर्चेस बंद है प्रभु जी, लेकिन हमारा हृदय जो आपने हमें मंदिर के न्याय दिया है प्रभु वो हमेशा पवित्र और शुद्ध रखने के लिए सहायता और मदद कीजिए. हमारे जीवन के द्वारा प्रभु केवल आपको महिमा मिले ऐसा अनुग्रह प्रदान कीजिए परमेश्वर पिता. प्रभु जी प्रार्थना करते हैं प्रभु इस कठिन समय में भी परमेश्वर पिता जब हम आपकी संगति से दूर है परमेश्वर पिता तो हमें प्रभु जीवित मंदिर आप बनाइए परमेश्वर पिता. रात दिन प्रभु जी आपकी व्यवस्था पे मनन करने के लिए और प्रार्थना विनती में लगे रहने के लिए सहायता और मदद कीजिए. हमारे एक एक प्रभु बिलीवर्स को आप आशीषित कीजिए परमेश्वर पिता. मैं विशेष रीति से प्रार्थना करती हूँ इस समय जो लोग फाइनेंशियली कठिनाइयों में है परमेश्वर पिता उनकी सुधि लीजिए, उनकी सहायता कीजिए. उनके लिए प्रभु जी आप मार्ग खोलिए परमेश्वर पिता. इस कोविड-19 में प्रभु बहुत लोग जिनका जॉब चले गया है प्रभु, नौकरियां नहीं है परमेश्वर पिता, उनके लिए भी अद्भुत द्वारों को आप खोलिए. क्योंकि परमेश्वर पिता किसी को घोड़ों का और किसी को रथों का सहारा हो सकता है, लेकिन हमारा भरोसा तो केवल आपके ऊपर है इसलिए आपको धन्यवाद. आप मांगने से पहले परमेश्वर पिता हमें देने वाले परमेश्वर है इसलिए आपको धन्यवाद देते हैं परमेश्वर पिता. आपका वचन कहता है कि चिंता मत करो बल्कि हर एक बातों में तुम्हारे निवेदन धन्यवाद के साथ परमेश्वर के सम्मुख उपस्थित किए जाए. हम अपने हर एक निवेदनों को लेकर आपके सम्मुख आते हैं परमेश्वर पिता. आपने हमारे प्रार्थनाओं को सुनकर विश्वास के साथ हम विश्वास करते हैं कि आपने हमारी प्रार्थना को सुनकर उत्तर दिया. प्रार्थना करते हैं परमेश्वर पिता इस समय हर एक बच्चों के लिए परमेश्वर पिता. प्रभु स्कूल बंद है लेकिन जो भी बच्चे प्रभु ऑनलाइन स्टडीज कर रहे हैं प्रभु उनके भी जीवन में आप अनुग्रह, आप आशीष उंडेलिए परमेश्वर पिता. टीचर्स को अच्छा ज्ञान और बुद्धि दीजिए ताकि वो प्रभु अच्छे रीति से बच्चों को ऑनलाइन में पढ़ा सके. और बच्चों के लिए विशेष रीति से प्रार्थना करते हैं प्रभु जी उन्हें प्रभु जी ऑनलाइन स्टडीज में प्रभु जी अच्छे से समझने के लिए और अच्छे से पढ़ाई करने के लिए सहायता और मदद कीजिए. प्रभु प्रार्थना करते हैं प्रभु उनकी हर एक जरूरतों को आप पूर्ण कीजिए परमेश्वर पिता. और विशेष रीति से अभी प्रार्थना करते हैं हमारे स्पॉन्सर्स के लिए परमेश्वर पिता. हमारे जितने भी स्पॉन्सर्स हैं प्रभु हर एक को आशीषित कीजिए परमेश्वर पिता. उनके हर एक दान दशांश के लिए परमेश्वर पिता, हर एक उपकार स्तुति की भेंटों के लिए हम आपको धन्यवाद देते हैं परमेश्वर पिता. आपकी सेवा के लिए जो अपना हाथ बढ़ाते हैं परमेश्वर पिता हम आपसे प्रार्थना करते हैं उसका 10 गुना प्रतिफल परमेश्वर पिता आप
आप उन्हें दीजिए परमेश्वर पिता, उनके परिवारों की, उनके बच्चों की, उनके प्रियजनों की आप सुधि लीजिए परमेश्वर पिता। इस समय हर एक जन जो कठिनाइयों में है, हर एक कठिनाइयों को आप दूर कीजिए परमेश्वर पिता। हम प्रार्थना करते हैं, एमवीएम के हर एक स्टाफ्स के लिए प्रार्थना करते हैं प्रभु, हर एक के जीवन के ऊपर आपका अनुग्रह प्रदान कीजिए परमेश्वर पिता। परमेश्वर के भय भक्ति में एक योग्य जीवन जीने के लिए सहायता और मदद कीजिए। हर एक स्टाफ्स के लिए प्रार्थना करते हैं, उन्हें स्वर्गीय बुद्धि दीजिए, ज्ञान दीजिए परमेश्वर के बुद्धि और ज्ञान में परिपूर्ण होकर अपना काम करने के लिए सहायता और मदद कीजिए। प्रार्थना करते इस समय देश दुनिया के लिए परमेश्वर पिता। परमेश्वर पिता, हम आपसे मांगते हैं कि कोविड-19 के संकट के वजह से हर एक देश दुनिया में प्रभु जी बहुत सी कठिनाइयों का सामना कर रहे हैं प्रभु, हर एक की सुधि लीजिए, हर एक की सहायता कीजिए परमेश्वर पिता। जो अधिकारीगण है प्रभु, उनकी भी सुधि लीजिए परमेश्वर पिता। प्रभु वो लोग जो कुछ भी निर्णय लेते हैं उसमें आप उन्हें अनुग्रह प्रदान कीजिए प्रभु, बुद्धि और ज्ञान से निर्णय लेने के लिए सहायता और मदद कीजिए। जनता की और देश की भलाइयों के लिए प्रभु निर्णय लेने के लिए सहायता और मदद कीजिए। और हम विशेष रीति से इस समय प्रार्थना करते हैं प्रभु, कोविड-19 के लिए वैक्सीन निकलने के लिए सहायता और मदद कीजिए परमेश्वर पिता। आप हमारे साइंटिस्ट लोगों को इतना बुद्धि दीजिए, ज्ञान दीजिए परमेश्वर पिता, कि प्रभु इस कोविड-19 का जल्दी से जल्दी वैक्सीन निकल सके और ये महामारी परमेश्वर पिता इस देश दुनिया से यीशु के सामर्थ्य नाम से चली जाए, ऐसा अनुग्रह प्रदान कीजिए परमेश्वर पिता। प्रार्थना करते इस समय हम अपने हर एक विषयों को आपके हाथों में समर्पित करते हैं प्रभु, हर एक प्रार्थनाओं को सुनकर आपने उत्तर दिया, इसलिए प्रार्थना यीशु के सामर्थ्य नाम से मांगते हैं। सुनिए प्रभु कीजिए स्वर्गीय पिता। परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाचा गौरव असो। परमेश्वर पूर्ण प्रार्थनेमध्ये तो आपल्या बरोबर होता। यावेळेस आपण शेवटची प्रार्थना करूया। प्रियांनो, तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर आपल्या जागेवर होऊन प्रार्थना करू शकता। आपले हात सोडा आणि देवाकडे नतमस्तक होऊन प्रार्थना करा। आपण प्रार्थना करूया। हे आमच्या स्वर्गातील पिता परमेश्वरा, प्रभू येशू तुझी स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते। प्रभू, तू म्हटलेला आहे देव बाप्पा, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल। आणि प्रभू येशू, खरोखर आजच्या प्रार्थनेमध्ये प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ अनेक गोष्टी मागितलेल्या आहे। तू आमची स्तुती ग्रहण केलेली आहे आणि संपूर्ण प्रार्थनेमध्ये तू आमच्या बरोबर होता ते बाप्पा। प्रभूजी, अनेकांना तू या माध्यमाद्वारे आशीर्वाद दिलेला आहे। प्रभू, तू मला सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे ते बाप्पा, म्हणून तुझी स्तुती करते ते बाप्पा आणि तुझ्या नावाला धन्यवाद देते। प्रभू, ही शेवटची प्रार्थना आमचं धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने मागते म्हणतोय, आमेन। आपण आशीर्वाद घेऊया। देव बाप्पाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुसंगती आता आणि इथून पुढे सदा सर्व काळ त्याच्या विश्वासणाऱ्या संगती असो, आमेन। प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम। तुम्हा सांगण्यास आनंद होतो की आता तुम्ही आपलं अर्पण QR कोड, भीम UPI ॲप आणि ऑनलाईन बँकिंगच्याद्वारे देवाच्या भंडारामध्ये देऊ शकता। तुम्ही स्क्रीनवर यावेळेस त्याबद्दलची माहिती पाहू शकता। जर तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या स्थानिक पास्टरांची मदत याकरिता घेऊ शकता। प्रियांनो, मला की 3-10 आम्हाला सांगते की सगळे दशमांश परमेश्वराच्या भंडारामध्ये घेऊन या आणि परमेश्वर आकाश कपाटे उघडून आशीर्वादाचा वर्षाव करीतो की नाही याची प्रचिती घेऊन पहा। खरोखर प्रियांनो, या वचनानुसार आम्ही आपला अर्पण देवाच्या भंडारामध्ये देऊ आणि आपला परमेश्वर किती महान आहे याची प्रचिती पाहूया। धन्यवाद। देवाची स्तुती असो। आपणा सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम। महायुपी या नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे। या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच तुम्हाला बेल बटन दिसेल त्याला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या रविवारी भक्तीचे नोटिफिकेशन मिळेल। तर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलसाठी, कम्युनिकेशन टीमसाठी आणि महाराष्ट्र ग्रामीण सेवेसाठी प्रार्थना करा। आमच्या यूट्यूब चॅनल संबंधी तुमच्या चौकडी व इतरांना सांगा, तसेच ज्यांना समजत नाही तशांना मदत करा, कारण ते पाहू शकेल। आणि महायुको यूट्यूबमध्ये प्रत्येक रविवारी तुम्ही व तुमच्या कुटुंबासोबत भक्ती, आराधना आणि देवाचे वचन ऐका आणि देवाचे आशीर्वाद घ्या। धन्यवाद।